धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोक विजयादशमीच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देतो। लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने गेल्या 7 दिवसापासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात यावं यासाठी धरणे आंदोलन सुरू आहे। महाराष्ट्र सरकार अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये टाळाटाळ आणि जाणीवपूर्वक दिरंगाई करत आहे। बदर समितीचा अहवाल तयार झाला याचं एकीकडे सांगितलं जात असताना दुसरीकडे या बदर समितीचा कालावधी वाढवण्याचा हेतू काय सरकारचा, हा एक आमच्या समोरचा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे। आणि म्हणून या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातल्या वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित, लाभापासून कोसो दूर असलेल्या संविधानिक अधिकारापासून, आपल्या न्यायिक अधिकारापासून जो समाज दूर आहे, वंचित आहे, त्या समाजाला सामाजिक न्यायाच्या प्रवाहामध्ये आणायचं असेल तर अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण अनिवार्य आहे, अशा प्रकारचं मत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 1 ऑगस्ट 2024ला नोंदवलेलं आहे। या दरम्यानच्या काळात तामिळनाडू, हरियाणा, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा या राज्यामध्ये अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी तिथल्या सरकारने केलेली आहे। महाराष्ट्र हे फुले शाहू आंबेडकरांचं राज्य आहे आणि आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा 69वा वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये दलितातला अतिशय खालच्या स्तरावर असलेला जो काही वंचित घटक आहे 59 जातीमधला, त्याला जर न्याय मिळत नसेल तर हे खूप मोठं महाराष्ट्र सरकारचं दुर्दैव आहे आणि ते लोकशाहीला, भारतीय संविधानाला अपेक्षित आणि अनुकूल अशा प्रकारचं कार्य नाही। आणि म्हणून लोकस्वराज्य आंदोलन गेल्या अनेक वर्षापासून पदयात्रा असतील, मोर्चा असतील, रास्ता रोको असेल, परिषदा असतील, मेळावे असतील, वेळोवेळी सरकारचं लक्ष वेधणारे आंदोलनं महाराष्ट्रामध्ये आम्ही केलेले आहेत। आम्ही अंगावर गुन्हे घेतलेले आहेत, रक्त सांडलेलं आहे आणि मोठी किंमत या प्रश्नासाठी मोजली असताना सरकार या वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक पाऊल उचलावं अशा प्रकारचा हेतू या आंदोलनाचा आहे। जर यदाकदाचित दिरंगाई झाली जाणीवपूर्वक, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार आमच्या परत कोपऱ्याला गूळ लावून आमचा वापर करणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये मोठी किंमत त्याला मोजावी लागणार आहे। आणि याची जाणीव करून देण्यासाठी 15 ऑक्टोबर रोजी राज्यातल्या आमदार आणि लोकप्रतिनिधीच्या घरासमोर दौंडी आंदोलन आयोजित करून आम्ही सरकारला याची जाणीव करून देणार आहोत।